अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं पटोलेंचा चांगला समाचार घेतला। पाहूया या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील। अकोल्याच्या भाजप खासदारांसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य। नाना पटोलेंच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजपनं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं। व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील। कोणतेही होते त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचा इतिहास आहे, म्हणून तसा इतिहास दोहरवू नका एवढाच इशारा दिलेला आहे। संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत, असं होता कामा नये, एवढीच काळजी आम्हाला आहे त्यांची। तुम्हाला असं वाटतंय मनात शंका की असं अहो आता इतिहास आहे भाजपचा, यामुळे हे काही लपलेलं थोडी आहे। ज्यांचा इतिहास त्या पद्धतीचा असेल ते होता कामा नये एवढीच जाणीव करून आम्ही दिली। अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपनं पटोलेंना धारेवर धरलं। नाना पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी पटोलेंवर हल्लाबोल केला। काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीमध्ये न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात। असंवेदनशीलतेचा हा कहर आहे। निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागा। खासदार संजय धोत्रेजी यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असं ट्विट फडणवीसांनी केलं। नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर आशिष शेलारांनी देखील पटोलेंवर निशाणा साधलाय। नाना पटोलेंकडनं हीन पातळीचं राजकारण सुरू असल्याचं टीकास्त्र शेलारांनी डागलं। नाना आजपर्यंत एका पक्षाचे नेते असल्यामुळे निर्बुद्ध नसतील असा आमचा समज होता, पण असंवेदनशीलतेचा कळस गाठून नानांनी स्वतःच मी निर्बुद्ध आहे याचा परिचय दिला। यापेक्षा वेगळं मी काय सांगू। एक व्यक्ती ज्या वेळेला स्वतःच्या जीवनाची लढाई त्या ठिकाणी लढतोय त्याच्याबद्दल सुद्धा राजकारण करणं, इतक्या हीन पातळीचं राजकारण केवळ काँग्रेसला आणि नानांनाच शोभू शकतं। नाना पटोलेंनी संजय धोत्रे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर तात्काळ स्पष्टीकरण दिलंय। मात्र हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।